आजकाल 10 रुपयांची एखादी वस्तू घ्या किंवा हजारो रुपयांची शॉपिंग करा. पेमेंट करायची वेळ येते तेव्हा हात खिशातल्या मोबाईलकडे जातो आणि UPI ॲप्स एका क्लिकवर पेमेंट करण्यासाठी उपयोगाला येतात. पण जर तुम्ही ही ॲप्स पेमेंटसाठी वापरत असाल आणि तुमच्या UPI ID तुमचा इनॅक्टिव्ह मोबाईल नंबर कनेक्टेड असेल तर तुम्हाला UPI पेमेंट करताना अडचणी येऊ शकतात. कारण NPCIने या संदर्भात एक नवीन घोषणा केली आहे. त्याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होणार आहे. तर UPIशी जोडलेल्या मोबाईल नंबरच्या संदर्भात नेमका काय बदल होणार आहे? RBIने कोणता नवीन निर्णय घेतलाय? ATM मधून पैसे काढणं आता महागणार का? बँक अकाउंटमध्ये मिनिमम बॅलन्स किती असावा? याबाबत नवीन नियम काय? एप्रिलपासून नेमके असे कोणते मोठे बदल होणार आहेत? अशा 6 मोठ्या बदलांबद्दल जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी आरती. स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र भूमीमध्ये. तर यामध्ये पहिला बदल आहे UPI अकाउंटच्या संदर्भातला. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI यांनी नवीन घोषणा केली आहे, ज्यामुळे आता बँका, UPI ॲप्स किंवा इतर जे पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर ॲप्स आहेत यांना 31 मार्चपर्यंत इनॅक्टिव्ह असणारे मोबाईल नंबर काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. इनॅक्टिव्ह नंबर म्हणजे काय? तर जेव्हा आपलं सिम कार्डचा रिचार्ज संपतो आणि आपण रिचार्ज करून पुन्हा आपल्या कॉलिंग सेवा, इंटरनेट सेवा सुरू करतो. पण जर सिम कार्डचा रिचार्ज संपून 90 दिवस होऊन गेले आणि तुम्ही रिचार्ज केला नाही तर टेलिकॉम कंपन्या या सिम कार्डच्या सेवा तुमच्यासाठी बंद करतात आणि तुमचा नंबर दुसऱ्या युजरला वापरण्यासाठी दिला जाऊ शकतो. तेव्हा तुमचं सिम कार्ड इनॅक्टिव्ह झालं असं म्हणतात. आता हा असा इनॅक्टिव्ह मोबाईल नंबर तुम्ही तुमच्या UPI अकाउंटशी जोडलेला असेल तर तुम्हाला NCPIच्या नव्या नियमामुळे UPI पेमेंट करता येणार नाही. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून NPCIने हा निर्णय घेतलाय. कारण बऱ्याच वेळा मोबाईल नंबर इनॅक्टिव्ह असला तर युजर्स त्यांच्याशी कनेक्टेड असलेलं UPI अकाउंट मात्र वापरत असतात. पण जर इनॅक्टिव्ह असल्यामुळे टेलिकॉम कंपनीने हा मोबाईल नंबर दुसऱ्या युजरला दिला तर मात्र त्याच्या UPI अकाउंटशी हा इनॅक्टिव्ह मोबाईल नंबर कनेक्टेड आहे. त्याला फसवणुकीचा धोका असतो. हाच विचार करून NPCIने हा निर्णय घेतलाय. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी बँका आता इनॅक्टिव्ह नंबर काढून टाकतील. त्यानंतर ज्यांचे नंबर काढून टाकण्यात आले आहेत अशा UPI युजर्सना त्यांच्या अकाउंटच्या सर्व्हिसेस बंद केल्याचं नोटिफिकेशन येईल. बँका कायमच ठराविक दिवसांनी असे नंबर काढून टाकण्यासाठी त्यांचे मोबाईल नंबर रेकॉर्ड्स अपडेट करत राहतील. तर UPI सेवा बंद होण्याच्या अडचणीपासून वाचण्यासाठी जर तुमचाही इनॅक्टिव्ह नंबर UPI IDशी कनेक्ट असेल तर तुम्ही 1 एप्रिल आधी ॲक्टिव्ह नंबर UPI IDशी कनेक्ट करू शकता. यानंतरचा दुसरा बदल म्हणजे आता रुपे डेबिट सिलेक्ट कार्ड युजर्सना जास्त फायदे होणार आहेत. NPCIने 25 फेब्रुवारीला एक पत्रक काढलं ज्याद्वारे रुपे डेबिट सिलेक्ट कार्डच्या संदर्भात मोठे बदल करण्यात येणार असल्याचं सांगितलंय. हे बदल 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. तसंच लोकांच्या मॉडर्न गरजा विचारात घेऊन हे बदल करण्यात आल्याचं NPCIने सांगितलंय. त्यानुसार या कार्डसोबत ट्रॅव्हल, फिटनेस, वेलनेस यांच्याशी संबंधित सुविधा देण्यात येणार आहे. या कार्डसोबत ग्राहकांना एअरपोर्ट लाऊंज ॲक्सेस, अपघाती मृत्यू किंवा कायमचं अपंगत्व असं झाल्यास कार्डधारकाला 10,000 रुपयेपर्यंतचा इन्शुरन्स देखील मिळू शकतो. हा इन्शुरन्स मिळण्यासाठी कार्डधारकाला अपघातानंतर 30 दिवसात कार्डवरून एक ट्रान्झॅक्शन करणं गरजेचं असणार आहे. यासोबतच जिम मेंबरशिप, OTT सबस्क्रिप्शनच्या संदर्भातही या कार्डमुळे 1 एप्रिलपासून फायदा होणार आहे. या सुविधा घेण्यासाठी वर्षाला 250 रुपये आकारले जाणार आहेत. यानंतर तिसरा बदल आहे बँकाच्या मिनिमम बॅलन्समध्ये झालेल्या बदलांच्या संदर्भात. SBI, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक आणि इतर काही बँकांनी 1 एप्रिलपासून त्यांच्या मिनिमम बॅलन्सच्या रकमेत बदल करणार असल्याचं जाहीर केलंय. अकाउंटमध्ये मिनिमम बॅलन्स किती असावा हे तुमचं अकाउंट ग्रामीण, निमशहरी की शहरी भागातील बँकेत आहे त्यावरून निश्चित केलं जाणार आहे.
त्यावरून ठरवलेला मिनिमम बॅलन्स अकाउंटमध्ये जर ठेवला नाही तर दंडही भरावा लागू शकतो. त्यानंतर चौथा बदल आहे बँकिंग सर्व्हिसेसमध्ये एआयचा वापर होणार आहे. डिजिटल व्यवहारांना सुरक्षित करण्यासाठी को-फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन अशा सुविधा वाढवल्या जाणार आहेत. यासाठी आता बँकांकडून एआय चॅटबॉटचाही वापर करण्यात येणार आहे. ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी एआयचा वापर केला जाईल. पण यामुळे बँकांमध्ये लागणाऱ्या रांगा कमी होणार का? बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनसाठी भरावी लागणारी कागदपत्र, फॉर्म्स, वेगवेगळ्या ऑफिसमध्ये मारावे लागणारे हेलपाटे हे सगळं थांबणार का? हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. पाचवा बदल आहे पॉझिटिव्ह पे सिस्टीमच्या संदर्भातला. बँकिंग व्यवहारामध्ये सुरक्षितता वाढावी म्हणून बऱ्याच बँका पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू करणार आहेत. आता यामध्ये काय होणार तर 5,000 पेक्षा जास्त रकमेचा चेक भरायचा असेल तर त्याचं चेक व्हेरिफिकेशन केलं जाईल. यासाठी चेकचा नंबर, तारीख आणि ज्यांच्या नावे चेक देत आहेत त्यांचं नाव आणि रक्कम हे सगळं बँकांना अगोदरच सांगावं लागेल. हे सगळं नेमकं कशासाठी तर चेक बाउन्स होणं, चेकच्या नावाखाली फसवणूक होणं असे गैरप्रकार आणि चेक भरताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी. साहजिकच आता 5,000 पेक्षा जास्त रकमेचा चेक असेल तर नुसतं चेक भरून भागणार नाही तर बाकीच्या डिटेल्स सुद्धा बँकला द्याव्या लागणार आहेत. अर्थात यामुळे लागणारा वेळ वाढणार असला तरी व्यवहारातली सेफ्टी सुद्धा वाढू शकते. यानंतरचा 6वा बदल आहे आरबीआयच्या इंटरचेंज फी वाढीबद्दलचा. आरबीआयने एटीएम इंटरचेंज फी वाढवण्यासाठी मंजुरी दिली आहे. इंटरचेंज फी म्हणजे एटीएम सेवा वापरण्यासाठी एका बँकेकडून दुसऱ्या बँकेवर आकारली जाणारी फी. समजा तुम्ही एसबीआय बँकेचे ग्राहक आहात आणि तुम्ही ॲक्सिस बँकेचं एटीएम कार्ड वापरून पैसे काढत असाल आणि मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बँगलोर, हैदराबाद अशा मेट्रो सिटीजमध्ये हा व्यवहार करत असाल तर महिन्यातल्या चौथ्या एटीएम ट्रान्झॅक्शनवर इंटरचेंज फी लागते. पहिले 3 ट्रान्झॅक्शन हे फ्री असतील. मेट्रो सिटी सोडून इतर ठिकाणी तुम्ही 5 फ्री ट्रान्झॅक्शन करू शकता. आता हे चार्जेस सुरुवातीला बँकेवरच पडतात, ज्याची भरपाई बँक ग्राहकाकडून घेतेच. पण या निर्णयामुळे लहान बँकांचं नुकसान होऊ शकतं असं सांगितलं जातंय, कारण त्यांचं एटीएम नेटवर्क तितकं मोठं नसतं. त्यामुळे त्यांच्या ग्राहकांना इतर बँकाच्या एटीएमवरच अवलंबून राहावं लागतं. रिझर्व्ह बँकेने आर्थिक व्यवहारावर एटीएम इंटरचेंज फीमध्ये ₹2 आणि गैर आर्थिक व्यवहारावर ₹1 वाढ करण्यास मान्यता दिली आहे, ज्यामुळे आता आर्थिक व्यवहारांसाठी इंटरचेंज फी 17 वरून 19 होणार आहे, तर गैर आर्थिक व्यवहारांसाठी इंटरचेंज फी 6 वरून 7 होणार आहे. हा बदल लोकांनी जास्तीत जास्त ऑनलाईन व्यवहार करावेत आणि कॅश कमीत कमी काढावी यासाठी करण्यात आल्याचं म्हटलं जातंय. हा बदल घोषित झाला असला तरी त्याची अंमलबजावणी 1 मे पासून केली जाईल असंही सांगण्यात येतंय. या बदलांशिवाय घरगुती सिलेंडरच्या किंवा व्यावसायिक सिलेंडरच्या किमती असतील किंवा पेट्रोल, डिझेल, सीएनजीच्या किमती यामध्येही महिन्याच्या सुरुवातीला बदल होतात. नवं आर्थिक वर्ष 1 एप्रिल पासून सुरू होणार असल्याने यावेळी अधिकचे बदल पाहायला मिळतील हे मात्र नक्की. या नवीन बदलाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी महाराष्ट्र भूमी या चॅनलला सबस्क्राईब करा.